सकाळी सकाळी मोबाईलवर मेसेज आला आणि पाहिलं तर काय 1500 रुपयाचा ई चलान. मी विचार केला आमच्या गाडीवर कसला आला चलान. मी लगेच वेबसाईट उघडली, गाडी नंबर टाकला MH05FB4444 आणि समोर पाहिलं तर काय चलान दुसऱ्या गाडीवरच होतं. नंबर होता MH05FB4446. आमची गाडीचा नंबर आहे 4444 आणि चलन 4446 नंबरचं. अरे हे काय चाललंय? म्हणजे इतका निष्काळजीपणा. दुसऱ्याच्या गाडीचं चलान आमच्या गाडीवर कसं काय येऊ शकतं? तुम्ही एक नंबर नीट तपासून पाहू शकत नाही का? मी लगेचच तक्रार केली आहे, पण खरंच खूप निराशजनक आहे. 1500 रुपये भरण्याआधी हे सगळं सिद्ध करण्यासाठी वेळ घालवावा लागतोय. आता तुम्हीच सांगा, दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा आम्ही का भोगायची? ही काय मस्करी चालवली आहे का यांनी? यावर काहीतरी उपाय आलाच पाहिजे. हा तर निव्वळ मूर्खपणा आहे. दिस इज रिअली फ्रस्ट्रेटिंग अँड ridiculous at the same time, like how careless they are while uploading a e-challan on their website. Can't they even check and verify the vehicle number while uploading the challan on their website? तुम्ही सुद्धा शेअर करा कमेंट्स मध्ये की तुमच्यासोबत पण असं कधी झालेलं आहे का? मला खरंच कळत नाही की इतका निष्काळजीपणा कसं काय असू शकतो.